जायकवाडी धरणाची 8 ऑगस्टची सायंकाळची महत्त्वाची आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे. या महत्त्वाच्या आकडेवारीनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये आज कशा पद्धतीने बदल झालेला आहे. जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची जी आवक घट झाली होती, जी आवकची, त्या आवकमध्ये वाढ झाली आहे का? धरणाची एकूण टक्केवारी किती झाली आहे? हेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. तर नमस्कार मंडळी, जायकवाडी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये सध्या वाढ होत असल्याचं ह्या आलेल्या आकडेवारीमधून आपल्याला पाहण्यास मिळत आहे. कारण जायकवाडीच्या धरण क्षेत्रामध्ये पडत असलेला पाऊस, ह्याचबरोबर नगर, नाशिक ह्या ठिकाणचे धरण जे आहेत ते ओव्हरफ्लो झाल्यामुळे त्या धरणातून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये सध्या वाढ झाली असून जायकवाडीच्या धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये 10,011 क्युसेसने सध्या आवक सुरू आहे. याचबरोबर जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता 18 दरवाजाऐवजी 8 दरवाजातून अर्ध्या फुटाने 4,328 क्युसेसने गोदावरी पात्रामध्ये चालू आहे. तर डाव्या कालव्यामध्ये 800 क्युसेसने, तर उजव्या कालव्यामध्ये 1100 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जायकवाडीच्या धरणातून एकूण पाण्याचा विसर्ग जो आहे तो 6,228 क्युसेकने सध्या होत आहे. तर पाण्याची आवक जी आहे ती 10,011 क्युसेकने धरणामध्ये येत आहे. यामुळे आज जायकवाडीचं जे धरण आहे ते 94.39% इतकं भरलेलं आहे. जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याच्या आवकमध्ये जर आणखी वाढ झाली तर जायकवाडीच्या धरणातून गोदावरी पात्रामध्ये 8 दरवाजातून आणखी अर्ध्या फुटाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढून 4,000 ऐवजी 8,000 पर्यंत नेला जाणार असं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाविषयीची माहिती तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या पेजला जर फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.